तो होराड़े बनाम कसरगढ़ के बीच का ये मैच, तमाम दर्शक, उन तमाम दर्शकों का मैं स्वागत करना चाहूँगा। ये सुपर 5 क्वालिफाई मैच है। उसके बाद 5 टीमें हमें मिलेगी और उन 5 टीमों के बीच क्या होगा ये रोहन पलांडे हमें बताएंगे। एलके स्टार घोड़ेवली उमरोली के कप्तान काटरंग नावंडे, इन 4 कप्तानों को मैं इस मंच में बुलाना चाहूंगा। नावंडे, काटरंग, उमरोली, एलके स्टार, घोड़ेवली। तो पुरोहित मुंडे और अजय प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी बीच मैदान पर आ चुकी है ओराड़े की तरफ से। दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आपका 12th मैन यहाँ पे होना जरूरी है। 12th मैन कसरगढ़। तो पुरोहित और अजय प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी, 2 अंपायर्स मैदान के अंदर जा चुके हैं। 3 ओवर का यह मैच। कसरगढ़ आपका 12th मैन। मैच शुरू होने वाला है। 3 ओवर का मैच है। 1 ओवर मैंडेटरी पावर प्ले, 3 गेंदबाजों का इस्तेमाल। क्या चाहिए अंपायर? बॉल, बॉल दीजिए। धनाजी श्रीपत शेठ बराट, इनके जन्मदिन के अवसर पर यह श्रृंखला ऑर्गेनाइज की जा चुकी है। क्रिकेट रजनी घोड़ेवली का इतना अच्छा मैदान, हम कमेंटेटर्स भी सोचते रहे कई सालों से कि क्यों नहीं क्रिकेट रजनी हो रही है। 7 साल के इंतजार को खत्म किया धनाजी श्रीपत शेठ फराड ने और ये खूबसूरत क्रिकेट रजनी यहां पर आती हुई। मैच की तरफ हम चलेंगे। स्ट्राइकर एंड पर अजय, नॉन स्ट्राइकर एंड पर पुरोहित। गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे गेंदबाज प्रफुल्ल। विजय पावले के नाम से मशहूर है ये हमारी पंचकोशी में। कसरखंड और मेरे गांव में ज्यादा दूरी नहीं है, बस 10-15 मिनट का फासला है गाड़ी से। बहुत ही बढ़िया स्ट्रोक खेला गया, खराब फील्डिंग हुई और गेंद गई डीप कवर पॉइंट, बाउंड्री के बाहर। 4 रन जय के बल्ले से निकलता हुआ यह बेहतरीन 4। पर आ चुके हैं, गेंदबाज तैयार और ये एज लगा और इसी के साथ जय के बारी का दूसरी गेंद के ऊपर विकेट निकाला गेंदबाज प्रफुल्ल ने, जिन्हें विजय पावले के नाम से नवाजा जाता है। लेकिन ये बेहतरीन विकेट, तो ठोक दीजिए। चर्चा होणार या नावाची संपूर्ण रायगडमध्ये चर्चा होणार, या नावाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा होणार, गावागावात खेड्याखेड्यात चर्चा होणार, शहरांच्या चर्चा होणार, राजधान्यांमध्ये चर्चा होणार, देशात चर्चा होणार, विदेशात। कारण 7 वर्षानंतर या गावामध्ये क्रिकेट रजनीचं आयोजन झालंय आणि तेही धनाजी फराड यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून रिवर्स दागने की कोशिश की थी, रिवर्स दागने की कोशिश की थी।
ये डॉट गेंद आई है हमारे खालापुर नगर पंचायत के पार्षद दिनेश जी फराट साहब इस मैच का मजा लेते हुए मंच पर बैठकर अचानक के मैदान पर भी मैचेस जारी है अभी भी और हमारे गुरु टीके माड़ी और महागुरु संतोष चौधरी उनकी कमेंट्री सुनाई दे रही है। बैकफुट पे जाके इस गेंद को खेला सीधा डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रन टीजे। मैच की तरफ हम चलेंगे। और यह ऊंचा खेला है गेंद हवा में है क्या छोड़ने की संभावना। यह विकेट नंबर दूसरा जा चुका है ओवरऑल टीम का आउट होने वाले खिलाड़ी अमर। टोटल रन बन चुके हैं 8। ठोक दीजिए श्री दत्ता क्रिकेट संघानी। लघु उद्योग आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना सुद्धा रोजगार दिला। आपण जर पाहिलं तर वडापावचं स्टॉल अजूनही चालू आहे। गरमागरम वडापाव त्याचबरोबर बॉईल अंडे आणि पाव याचा धंदा सुद्धा जोरात चालू आहे। काहींचा चहाचा धंदा जोरात चालू आहे। मी ज्यावेळी आलो त्यावेळी सुकट भाकरी आणि वजडी भाकरी आणि मुंडी भाकरी या हा स्टॉल जवळजवळ संपला होता 10च्या आत। डॉट चेंडू येतोय आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या 8। इथे ग्रुप होते ABCDE यामधून लकी ड्रॉ मध्ये समजा ए ची चिठ्ठी निघाली समजा तर मॅच होईल बी आणि सी आणि ई आणि डी मध्ये। जर डी ची चिठ्ठी निघाली तर मॅच होणार सी आणि ई मध्ये ए आणि बी मध्ये। म्हणजे समजून घ्या लाईन मध्ये मॅच होणार। जबरदस्त फटका मारण्याच्या नादात फलंदाज चकतोय अविनाशजी पालांडे पंच या गावचा सुपुत्र ज्याने नागोठण्याचं IPCLचं मैदान गाजवलं अक्षरशः। त्याच्या काळामध्ये अनेक लोक त्याला ओळखतात आजही कारण एका जुन्या रिक्षा चालकांना मला सुद्धा विचारलं होतं तुम्हाला जे सोडायला आले ते कोण होते अविनाश पालांडे का। मी म्हटलं हो। म्हणजे आजही पेण परिसरातील त्यांनी गाजवलेला जो काळ होता आजही त्यांना लोक ओळखतात। लोक आदराने त्यांच्याकडे पाहतात एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून। पण इथे मात्र हा उत्कृष्ट फलंदाज कोण ठरणार या स्पर्धेमध्ये। विनोस वायरचे मॅनेजर अतुलजी पिंगळे साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। विनोस वायरचे मैनेजर। तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर टोटल आ चुका है 10 रन। 10 रन स्कोर कार्ड के ऊपर लेकिन संकट में जरूर है टीम नीरज दाभणे स्टारर होराड़े। तो कप्तान को मैं बुलाना चाहूंगा काटरंग उमरोली
इस ओवर के खत्म होने से पहले। हाँ, कप्तान या फिर इस गांव का प्रतिनिधि अगर देखने आए हैं मैच, नावंडे, एलके स्टार घोड़ीवली, काटरंग और उमरोली और हाँ, विनर लिखा है लकी ड्रॉ के ऊपर इस मैच का, तो कसरखंड और हुराड़ी। धनाजी श्रीपत शेठ फराट। मैच की तरफ हम चलेंगे जहां पर 10 ही रन हुए 3 विकेटों के नुकसान पर। क्या कसरखंड टीम सुपर 5 में क्वालिफाई होगी? अपने गांव में वो फाइनल खेल के आई है। तो अनंतजी पाटिल साहब यहां पर आ चुके हैं, भारतीय जनता मजदूर प्रेसिडेंट महाराष्ट्र स्टेट। तो ज़रूर इस मैच के बाद मैं उन्हें बुलाना चाहूँगा इस मंच के ऊपर कि आप ज़रूर आइए। साथ साथ रामचंद्र जुनघरे, समाज सेवक कसरखंड, दत्ता गायकर, आरपीएल जो सीज़न 1 हुआ था उस सीज़न 1 के मुख्य ऑर्गेनाइजर में से एक। मैच की तरफ हम चलेंगे जहां पर 11 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। गेंदबाज प्रभात 1 रन जरूर खेला वहां पे, दूसरा रन चुराने की कोशिश और कामयाबी। 2 रनों के साथ टोटल बनता हुआ 13 रन। 13 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। दूसरा ओवर चल रहा है, 3 ओवर का ये मैच। धनाजी श्रीपत फराट साहब ने अपने जन्मदिन के अवसर पर 7 साल का इंतजार खत्म किया। 2018 के बाद 2025 आज, लेकिन उन्होंने जैकेट बहुत अच्छा पहना है जन्मदिन के अवसर पर। 1 रन जरूर मिलेगा। एक्स्ट्रा कवर रीजन पर गेंद जा रही है। दूसरा यहां पे मिलता हुआ क्या मिलेगा? तीसरा, और ये तीसरा मिलता हुआ, और इन 3 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 2 ओवर की समाप्ति के बाद हुराड़ी टीम खेल रही है 16 पर। हाँ, एक गेंद शेष है, अभी भी एक गेंद शेष है इस ओवर की। मुझे लगा कि शायद ओवर समाप्त हो चुका है, मेरा ध्यान नहीं था उसका। मेरा ध्यान इस वक्त आकर्षित किया है धनाजी फराट के कोर्ट ने। हाँ जरूर, 1 रन शॉट है क्या अंपायर? नहीं है। अरे भाई आप कंफ्यूज मत कीजिए मुझे, पहले से ही मैं कंफ्यूज हुआ था। 1 बॉल बाकी। इस ओवर की 1 गेंद अभी भी शेष है, क्योंकि 2 बजने के बाद नाइट टूर्नामेंट में कमेंट्री करते समय थोड़ा दिमाग भी सुन्न हो जाता है, आदत नहीं रही अब। देखिए ये स्पेशलिटी है, लेकिन घोड़ेवली की स्पेशलिटी है राशि होटल 5 बजे से शुरू। खोपोली में नाइट टूर्नामेंट करो तो दीपक होटल 5 बजे से शुरू, स्पेशलिटी है। चाय नाश्ता करने के लिए इन 2 होटल्स की जल्द शुरू हो जाते हैं। टीम का टोटल 2 ओवर की समाप्ति के बाद 17 रन आ चुके हैं। चलिए कसरखंड, टाइम पास नहीं करना है आपको, टीम मीटिंग तो बिल्कुल ही नहीं। बार बार मैं आपको ये कह रहा हूं कि ऑर्गेनाइजर ने जो जिन्होंने टूर्नामेंट ऑर्गेनाइज की है उन्हें आप कोऑपरेट कीजिए। 17 रन, 17। नावंडे आ चुका है, एलके स्टार आ चुका है, उमरोली का भी आ चुका है, काटरंग
और विनर के दो, यहाँ से जो जीतने वाली कोई भी टीम होगी, लेकिन कसरखंड और मैं बुलाना चाहूँगा हुराड़ी, इनके 12th मैन है ना यहाँ पे, रोहन बालांडे। रोहन बालांडे इनके 12th मैन है। हाँ दोनों हैं। काटरंग दशरथ पाटिल कहाँ थे, आए थे ना। गेंदबाज करण, ओवर नंबर तीसरा, 17 रन स्कोर कार्ड के ऊपर। 2 ओवर के खेल की समाप्ति हो चुकी है। सीधे बल्ले से खेला है, गेंद हवा में और एक आसान सा कैच। 5 गेंदों का खेल इस सत्र का शेष। डीजे तो 5 गेंदों का खेल अभी भी शेष है। 17 रन पे रुका हुआ टोटल है। कवर्स में मारने की कोशिश की थी लगातार, दूसरी डॉट गेंद डाली गेंदबाज भावेश पवार के नाम से मशहूर करण ने। चलिए काटरंग के भी आ चुके हैं, प्रशांत कवड़े आ चुके हैं। एक रन जरूर मिला और इस एक रन से टोटल अगर हम देखें 18 रन। हा बघा मी काय सांगतोय तुम्हाला, मॅच कशा लागणार, मॅच रो मध्ये लागणार ABCDE। जर ई ला बाय मिळाली तर ABCD म्हणजे ए आणि बी ची मॅच, सी आणि डी ची मॅच। जर डी ला बाय मिळाली तर सी आणि ई ची मॅच, ए आणि बी ची मॅच। जर बी ला बाय मिळाली तर ए आणि सी ची मॅच, डी आणि ई ची मॅच। म्हणजे समजून जा, थोडक्यात समझने वाले को इशारा काफी होता है। धनाजी फराट खरोखर मेहनत आहेत ते, कारण त्यांच्यामुळेच खरं तर या गावामध्ये पुन्हा एकदा क्रिकेट रजनी आपल्याला पाहायला मिळते तब्बल 7 वर्षानंतर। चला 12th मॅन होराळे आणि कसरगाणी ते मात्र वाईट येतोय। हा नरेश दळवे आहेत होराळेचे 12th मॅन। तो रन मिलेंगे यहाँ पे, सिंगल, तीसरा ओवर चल रहा है, सिंगल टोटल बन चुका है 20 रन। काय झालं? ये नंबर आएगा 4। फाइटिंग टोटल की तरफ जा रही है होराली टीम, क्योंकि इनकी गेंदबाजी काफ़ी अच्छी है। इन 4 के साथ टोटल बनता हुआ 24 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। इस ओवर की आखिरी गेंद, इस इनिंग की आखिरी गेंद है। 24 रन, एक छक्का आता है तो मज़ा आएगा, सिक्सर आता है तो मज़ा आएगा। चौबीस 24
फिर से एक बार ऑफ साइड के ऊपर खेला है, गेंद हवा में थी, क्या छोड़ा गया, 1 रन जरूर मिला, क्या मिलेगा दूसरा, और ये दूसरा मिलता हुआ क्या मिलेगा तीसरा। 24 और 2 बनेंगे 26, जीत के लिए 27 रनों की जरूरत। लेकिन माइक्रोफोन पर आएंगे साहिल इरुणकर। जरा दौड़ी है साहिल, तब तक हम सुनेंगे डीजे मास्टर को। घोडिवली गाव शेवटच्या रणनीतीला क्वार्टर फायनलचा सामना आपण बघतो। एका बाजूला होराळे त्यांचे विपक्ष खेळतोय कसलकंड टीम। पहिले बॅटिंग करत असताना होराळे टीमने बनवल्यात 3 ओव्हर्समध्ये 26 धावा, 27 धावांचं टार्गेट ठेवलंय। 9ची सरासरी राखायची आहे, बनवायचे 27 आणि या चमचमत्या ट्रॉफीवरती एक तरी ट्रॉफीवरती आपलं नाव कोरायचं आहे। जर नाव कोरायचं असेल कसलकंडला तर बनवाव्या लागतील 27 आणि जर कोरायचं असेल होराळेला तर रोकाव्या लागतील या 27 धावा। श्री दत्त क्रिकेट संघ गोडवली कांडोली आयोजित या नाईटची रजनी आजची अंतिम रात्र सन्मान्य श्री धनाजी श्रीपत फराट अण्णांच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेली 4 दिवसांच्या नाईट रजनी आपल्याला शेवटच्या दिवसामध्ये आपण पोहोचलोय। या मॅच मध्ये जिंकणारा संघ टॉप 5 मध्ये पोहोचेल। टॉप 5 म्हणजेच आपले 5 दावेदार ज्यांच्यातून आपल्याला एक चॅम्पियन मिळेल। श्री दत्त क्रिकेट ट्रॉफीचा चॅम्पियन मागील 7 वर्षाचा जो आम्ही वाट बघितली या ग्राउंडवरती नाईट रजनी होण्याची, त्यातील चॅम्पियन कोण बनणार याच्यात उत्सुकता लागली प्रेक्षकांना। होराळे टीम चांगलं क्रिकेट खेळले, पहिल्या 2 मॅचेसमध्ये 1 साइड हिरो ठरले होते, मात्र या मॅच मध्ये त्यांना चांगलीच चुनौती दिल्या। थोडे कष्ट करावे लागतील मॅच जिंकण्यासाठी, कारण की धावा रोखायच्या 27। समोर कसलकंड सारखा चांगला संघ आपल्याला पाहायला मिळतोय। जर होराळे टीमकडे बघायला गेलं ना, या विजयाचं जर काही सूत्र असेल तर पहिला पॉवर प्लेचा ओव्हर चांगला गेला पाहिजे आणि त्याच ऑपोजिट चेंडू द्यायचा मैदानामध्ये नवीन। त्याच ऑपोजिट जर कसलखंडचं आपण बघायला गेलं तर पहिल्या पॉवर प्ले मध्ये जर 10+ किंवा 15+ धावा आल्या तर मॅच 1 साइड होण्याची शक्यता आहे। मात्र कोणती टीम हा प्रयत्न करणार, गोलंदाज हवी ठरणार की फलंदाज हवी ठरणार?
या नाईट रजनीसाठी ज्यांची मोलाची साथ आम्हाला लागली, अण्णांना ज्यांनी मोलाची साथ दिली तो पूर्ण श्रीदत्त क्रिकेट संघ. मी सर्वांना विनंती करेल मुख्य व्यासपीठावरती येऊन बसा. बरीच मेहनत श्रीदत्त क्रिकेट संघाच्या सर्व खेळाडूंना. PP 11 संघ जो खेळला पहिल्या दिवशी त्याच्याकडून पूर्ण टीमकडून अण्णांना या टुर्नामेंटसाठी खूप शुभेच्छा आणि आभार व्यक्त करतोय तो संघ. त्यांचा कर्णधार प्रणव आभार व्यक्त करतोय की अण्णांच्या माध्यमातून आम्हाला नाईट रजनी आमच्या ग्राउंडवरती खेळायला मिळाली. सेकंड इनिंगला सुरुवात होती. पहिला बॉल पुरोहितचा ऑफसाईडच्या दिशेने चांगला खेळला. तिथे यश चेंडू फील्ड करेल, फेकेल तोपर्यंत एसटी रक्षक थोडीशी चुकी करतोय. बॉल जर कलेक्ट झाला असता तर कुणाल नाईक सारखा चांगला फलंदाज अनिकेत बाद झाला असता. धोक्याची घंटी वाजली असती कसल कंटिन्यू साठी, मात्र धोका संभवला. एक धाव धावून पूर्ण झाली आहे. तर 17 बॉल मध्ये 26 धाव्यांची गरज आहे. 17 बॉल 26. पुरेचा बॉल शॉर्ट होता. काव कॉर्नरला क्षेत्ररक्षक लावला, प्रोटेक्शन दिलंय गोलंदाजासाठी. चांगली गोलंदाजी, प्रोटेक्शन लावून शॉर्ट बॉल टाकण्याचा प्रयत्न, सरळ फिल्डरला गाठला. 1 बाउन्स वरती फील्ड झाला हा चेंडू. लगातार 2 बॉलवरती 2 धावा आल्यात. पॉवर प्लेचं ओव्हर आहे, याला मॅक्सिमाइज करावं लागेल कसलकन टीमला. यावेळेला ओव्हरपिच बॉल ड्राईव्ह करायचा होता, मात्र त्या चेंडू एस्ट्रक्सच्या हातात विसावला. चेंडू जातोय निर्धाव, प्रत्येक निर्धाव चेंडू होरल टीमला विजयाच्या समीप घेऊन जाईल, विजयाचा दरवाजे ओपन करून देईल. येणारे 15 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेला तोच यश. यावेळेला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथे काय घडलं होतं, मात्र चांगलं बॅकअप पाहायला मिळालं. थोडा उत्साह एनर्जी दिसते फील्ड मध्ये होरलेल्या टीमची आणि असायलाच पाहिजे. मुख्य अंपायरच्या स्वरूपात बाळा साळुंके ज्याने हे मैदान गाजवलंय जेव्हा 11 स्टार खोपोली वरदुनायक खोपोली ओपन संघ खेळायचा. वर पिच बॉल ड्राईव्ह केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करेल तोपर्यंत कोणती धाव मिळणार नाहीये. अजून एक निर्धाव चेंडू. चांगली सुरुवात झाली होरळ्या टीमसाठी. पुरोहित आज चांगली कामगिरी करतोय, पोषक अशी कामगिरी करतोय पुरोहित आपल्या टीमसाठी. बऱ्याच टुर्नामेंटमध्ये होरलेने आपला दबदबा गाजवला आहे. सावरुलीची नाईट रजनी असेल, त्यानंतर बऱ्याच डेच्या टुर्नामेंट होरले संघाने जिंकल्यात. 1 साइड आपल्या नावे जिंकल्यात. घोडलेत सुद्धा त्यांच्या नावाचा दबदबा राहणार का. यावेळेला बॅटचे टो एंड लागले. अजून एक चेंडू येतोय निर्धाव. ओव्हर क्रमांक 1 समाप्त होतीये. इथे काय घडलंय तर पहिल्या ओव्हर मध्ये पॉवर प्ले मध्ये फक्त 3 धावा खर्च झाल्यात. आता 12 बॉल मध्ये 24 धाव्यांची गरज आहे. ओव्हर टू डीजे. हॅरी पिंगले घोडलीचे एक चॉकलेट बॉय आणि या घोडलीचे एक उत्कृष्ट समालोचक, पहिला समालोचक ज्याच्या माध्यमातून नाईट रजनी कव्हर झाली होती. घोडलीचा कॉमेंटेटर, घोडलीचं नाव कॉमेंट्री क्षेत्रामध्ये ज्याने नाईट रजनीमध्ये मोठं केलंय तो हॅरी. 4 दिवस उत्कृष्ट कॉमेंट्री करतोय. बऱ्याच ऑर्डर आहेत. मानकुलीची तर तुमची फिक्स आहे, कारण की आयोजकच एक परलीचे सुद्धा कव्हर करणार आहेत हॅरी पिंगले. चला खेळ लवकर चालू करायचा आहे. अंपायरला विनंती करेल स्पीडअप करायचा आहे. हा सामना जिंकणारा टीम
टॉप 5 मध्ये प्रवेश घेईल. गोलंदाजीसाठी रोहित. रोहित सावंत राईट टर्म ओव्हर द विकेटने सज्ज झालाय. शॉर्ट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. एकच रणनीती आखली आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू ठेवायचे आहेत, बॅटच्या रडार पासून लांब ठेवायचे आहेत आणि फक्त निर्धाव चेंडू सिंगल डबल वरती खेळून द्यायचा बॅट्समनला. आतापर्यंत तेच घडलंय. 11 बॉल 23. माझ्या समवेत हरेश पिंगळे स्कोररच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. त्यानंतर केटीसी लाईव्हचे ऑपरेटर खूप सुंदर काम करतायत. ही शृंखला 4 दिवस ज्यांनी कव्हर केले. कर्जत टेनिस क्रिकेट लाईव्ह. शॉर्ट बॉल पुल केलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवरती पोहोचतोय, थोडीशी मिसफिल्ड, मात्र त्याच्यावरती कोणती धाव ऑफर केलेली नाहीये. कसळकणचे माजी सरपंच अनंतसाहेब पाटील यांना विनंती करेल की मुख्य व्यासपीठावरती यायचंय. आयोजक तुमची वाट बघतायत. अनंत पाटील साहेब, तुम्ही मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान आम्ही केलाय. हा चेंडू वाईड आहे. अंपायर पांडे सर आमच्याकडे इशारा करतात. हा चेंडू वाईड आहे. वाईडच्या स्वरूपात 1 धाव स्कोर कार्डवरती लागली जाते. 6 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 21 धाव्यांची अजूनही गरज आहे. या ओव्हरमध्ये एखाद दुसरा चौकार षटकार येणं गरजेचं आहे. इथे सन्मान होतोय. इथे काय घडलंय, तोपर्यंत विकेट जातीये. पहिला फलंदाज बाद होतोय तो कसलकण टीमचा. ओव्हर टू डीजे. होराळ्या टीमने 1 साइड जिंकल्यात. ही सुद्धा जिंकण्याच्या वाटेवरती पाऊल टाकलंय. LK स्टारचे कॅप्टन इथे काहीतरी विचारपूस करतायत. विकी पिंगळे त्यांच्या नेतृत्वाखाली घोडुलचा एक संघ टॉप 5 मध्ये पोहोचलाय. कौतुक करावं लागेल LK स्टार संघाचं. रोहित चांगली कामगिरी करतोय आपल्या टीमसाठी. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा पुल केलाय. अलॉंग द कार्पेट खेळलाय. तिथे अजय मोरे चांगली फिल्डिंग करतोय. चांगली फेकी. एका धावेवरती रिस्ट्रिक्ट केलाय. या एका धाव्याने स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 7 धावा. दोन्ही 20 धाव्यांची गरज आहे. आता थोडा विचार करण्यास भाग पाडलाय कसलकणच्या या डगआउटला. रोहितचा हा बॉल वाईट चेंडू आहे. रणनीती क्लिअर आहे होरळे टीमची की एक्स्ट्राज आम्ही देऊ, मात्र बॅटच्या रडारमध्ये देणार नाही, स्लॉटमध्ये देणार नाही आहोत. थोडेसे कष्ट करावे लागतील बॅट्समॅनला सुद्धा रडारमध्ये चेंडू घेण्यासाठी. 8 चेंडू आणि 19 धावा जर बनवल्या तर कसलकण आणि रोखल्या तर होराळे मॅच ऑन. ह्या वेळेला चांगला फटका क्रॉस बॅटेड खेळलाय, मात्र इथे ग्राउंड सुद्धा मदतीला येत आहे. अलॉंग द कार्पेट होता. शेवटच्या क्षणी बॉलने बाउन्स घेतला. सरळ पुरोच्या हातात चेंडू गेलाय. थोडीशी मेहनत करायला लावत आहे कसलकण टीमच्या बॅट्समॅनला ग्राउंड सुद्धा आता, मात्र मेहनत किए बिना जय जयकार नाही होती. आणि ही मेहनत कसलकण टीमने आज केली आहे. जर टॉप 5 मध्ये पोहोचायचं आहे, चमचमत्या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरायचं आहे, तर 7 बॉल मध्ये यावेळेला परफेक्ट यॉर्कर. होरळे टीम आहे खुश, कारण की त्यांचा गोलंदाज पुन्हा एकदा चमकलाय. रोहित आणि पुरोहित दोघांनी खूप सुंदर काम केलं आपल्या टीमसाठी. आणि आता 6 बॉल मध्ये 18 धाव्यांची गरज. 6 बॉल 18. 3 षटकारांचा गेम आता पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे, कारण की होरळे टीम असं वाटत होतं 27 धावा कमी पडतील की काय, मात्र डोंगरा एवढा वाटायला लागलंय ते आव्हान कसलकण टीमला. गोलंदाजी ज्यांची खासियत आहे होरळे टीमची तीच आता दाखवताना दिसत आहेत. नीरज दाबणे आज जरूर थोडासा
अनफिट आहे. नीरज दामणे थोडासा अनफिट आहे, मात्र खेळायला आलाय तो. पहिली ओव्हर त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आज तिसरी ओव्हर घेऊन येतोय. चांगल्या गोलंदाजाच्या छायेखालती जेव्हा खेळतात खेळाडू, तिथून बरेच खेळाडू चांगले तयार होतात. घेण्यासारखं असतं आपल्या टीममध्ये. जो चांगला खेळाडू असतो, जो व्यावसायिक क्रिकेट खेळतो, त्यांच्याकडून काही गोष्टी घेण्यासारख्या असतात. त्याच घेतल्यात पुरेत आणि रोहितने. 3 षटकारांची गेम आहे आणि हे 3 षटकार कसलखंड टीमच्या या खेळाडूने, या बॅटर्सने जर ठोकले तर टॉप 5 मध्ये प्रवेश जरूर आहे. एकतर मारावं लागेल, नाही तर हारावं लागेल. नीरजचा हा बॉल, इथे काय घडलंय? अंपायर आमच्याकडे इशारा करतात. हा चेंडू वाईड आहे. वाईडच्या स्वरूपात एक धाव मिळतीये. आता 6 बॉल मध्ये 17 धावा. प्रकाश मामा पिंगळे यांचं सहर्ष स्वागत आहे मामांचं. त्यांना विनंती करेल मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. श्री दत्त क्रिकेट संघाला नाव रुपये आणण्यासाठी ज्यांनी बरीच मेहनत केली. यावेळेला LBW ची अपील पाहायला मिळाली. रनआउटची संधी होती, मात्र नयन थोडीशी प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवतोय. एक्स्ट्राची एका धाव गेली तर थोडंसं मार्क पडू शकतं. स्ट्राईक रोटेट होणं त्यांच्या टीमच्या विरोधात जाऊ शकतं. अशा वेळेला यष्टीरक्षक थोडासा स्वतःवरती पेशन्स दाखवतोय आणि चान्स मिळतोय भावेशला हिरो बनण्याचा. कॅमेरा थोडासा मुख्य व्यासपीठावरती फिरवायचा आहे, जिथे प्रकाश मामा पिंगळे, आमच्या घोडोलीचे लाडके प्रकाश मामा यांच्या इथे आम्ही सत्कार करतोय. सुरेशजी पाटील साहेबांना विनंती करेल या व्यासपीठावरती यायचं आहे. सुरेशजी पाटील यांना विनंती, दिनेशजी पाटील यांना सुद्धा मी विनंती करतो मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. या चेंडूवरती चौकार आलाय. चौकाराने आता स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या 14 धावा. 13 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडू बाकी 4 बॉल 13. क्षमता आणि ती क्षमता सिद्ध करावी लागेल अनिकेत आणि भावेशला. जर श्री दत्त क्रिकेट संघ आयोजित नाईटची रजनी त्याची एक तरी ट्रॉफी आपल्या गावी न्यायची असेल, आपल्या गावाचं नाव मोठं करायचं असेल घोडोलीच्या मैदानावरती, तर प्रयत्न करावे लागतील. आणि ते प्रयत्न बॉलर करणार की बॅट्समॅन करणार? नीरजचा हा बॉल, शॉर्ट बॉल फसवलाय. गतीमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळाला. स्लोवर बॉल पडल्यानंतर वळण घेतलं चेंडूने आणि चेंडू जातोय निर्धाव. 3 बॉल 13. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतला वाईडचा. ओके, बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतला वाईडचा. थर्ड अंपायर सुरेशजी पाटील साहेबांना विनंती करेल की मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. प्रकाशजी पिंगळे यांची वाट बघतात आणि दिनेश पाटील यांना सुद्धा विनंती आहे की मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. छोट्या छोट्या मुवमेंट्स, क्रुशल मुवमेंट्स आहे त्या मॅच मधल्या. बॅट्समनने रिव्ह्यू घेतलाय. जो एक रिव्ह्यू आपण वाईडसाठी दिलाय त्याचा वापर केलाय. मी श्री दत्त क्रिकेट संघाच्या खेळाडूंना विनंती करेल की मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. जोपर्यंत डिसिजन येईल तोपर्यंत मुख्य व्यासपीठावरती आम्ही काही सन्मान घेतोय. दिनेशजी पाटील साहेबांचा इथे आम्ही सन्मान करतोय. या स्पर्धेसाठी स्पर्धेचे सर्वेसर्वा धनंजय फराट यांच्या हस्ते आपण दिनेश पाटील साहेबांचा इथे सन्मान करतोय. अभय पिंगळे यांची बरीचशी मेहनत. काल ते डीजे ऑपरेट सुद्धा करत होते. 4 दिवसांमधील मला आवडता डीजे अभय.
थर्ड अंपायरचा डिसिजन आहे. फेअर डिलिव्हरी आहे, फेअर डिलिव्हरी. समीकरण बदललंय. 3 बॉल 13. स्ट्राईक एंड वरती आपण बघतोय अनिकेतकडे संधी आहे 2 षटकार टोकण्याचे आणि 2 षटकार टोकायचे आहेत आणि आपल्या टीमला टॉप 5 मध्ये घेऊन जायचं आहे. 3 बॉल 13. क्या 13 क्या मेरा. शॉर्ट बॉल पुल केलाय तिथे वॅकेनरी मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 बॉल सीमा रेषा पार. चौकार टू डीजे. गरजेचं आहे. ह्या बॉलवरती 3+ धावा, 3 किंवा 3 पेक्षा जास्त धावा येणं गरजेचं आहे. तेव्हा मॅच लाईव्ह राहील. होरारे बॅटिंग करणार आहे कसरकर टीम साठी. नीरज प्रयत्न करावे लागतील हा चेंडू चांगला टाकण्याचा. त्याच्या विपरीत अनिकेतला प्रयत्न करावा लागेल हा चेंडूला सीमारेषा पार पाठवायचा. अनिकेत की नीरज, नीरज की अनिकेत, कसलखंड की होराले की कसलखंड, कोणती टीम पोहोचणार टॉप 5 मध्ये आणि एक तरी चषक आपल्या गावी घेऊन जाणार. हे सर्व खेळाडू आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी खेळ करतायत. होराल्याचे प्रेक्षक बोलत असतील एक चेंडू नीरज बाबा चांगला टाक आणि कसलखंडचे प्रेक्षक एक चेंडू सीमारेषा पार पाठव. ओव्हरपिच बॉल मिस केलाय आणि मिस केलाय हा ट्रॉफी, मिस केलाय टॉप 5 ची पोझिशन. मात्र अजून काही घडलेलं नाही, काही बिघडलेलं नाही. क्रिकेट अनिश्चितचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत कोणती टीम जिंकले याचा निर्णय लागत नाही क्रिकेटमध्ये. एक चेंडू 9 धावा. होराल्या टीम आता पकड मजबूत केली आहे. त्यांचा सीनियर गोलंदाज चांगली कामगिरी करतोय. एक बात मैं आपसे जरूर कहना चाहूंगा, ये जो नीरज दाभड़े है ना, नीरज दाभड़े, उनके दाहिने हाथ की उंगली फ्रैक्चर है फिर भी गेंदबाजी कर रहे हैं अपने गांव के लिए. ये अजूबा है, अजूबा. उंगली फ्रैक्चर होने के बावजूद भी अपने गांव के लिए. टेनिस क्रिकेट मध्ये आपल्याला क्रिकेट वेडे पाहायला मिळतात. उगाच आपण बोलत नाही की टेनिस क्रिकेटचे वेडे आहेत लोक. जरूर ओव्हरपिच बॉल ड्राईव्ह केलाय तिथे क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलाय. इनफिल्ड मध्ये चेंडू आलाय आणि टॉप 5 मध्ये प्रवेश घेतलाय. होराळे टीम वेल प्लेड होराळे आणि हार्ड लक कसलखंड सिंग तो डीजे. अरे राजांचं शिलेदार आमच्या रक्ताचा रंग एकच भगवा भगवा.